नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वैलेश एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, याच्या अगोदर आपण 2.5 ते 3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता PSI रिलेटेड, म्हणजे ऑल अबाउट PSI. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी कमी कालावधीमध्ये 2 लाखाच्या वरतीचे व्ह्यूज गेले. त्यावरती आलेले लाईक्स असतील किंवा कमेंट्स असतील, त्याच्यानुसार मी पुढे STIचा व्हिडिओ बनवला. त्यालाही मुलांनी अप्रिशिएट केलं. त्यानंतर तहसीलदारचा बनवला आणि त्याच्यानंतर हे जे आपण व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओच्या खाली भरपूर मुलांच्या कमेंट्स होत्या की सर, उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर या पदाबद्दल देखील इन्फॉर्मेशन सांगा. तर त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा उपजिल्हाधिकारी, जे राज्यसेवेमधील सर्वात जास्त पसंतीचे किंवा सर्वोच्च पसंतीचे जे पद आहे त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे MPSC मधून ज्या सर्व पोस्ट भरल्या जातात त्याचे टॉपचे जे आलेले मेरिटमध्ये आलेले जे स्टुडंट्स असतात त्या सर्वांची जी चॉईस असते ती डेप्युटी कलेक्टर असते. त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. बघा, ते व्हिडिओला जाण्याच्या अगोदर जर का कोणी जुने स्टुडंट असतील तर त्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे किंवा जे आपल्या कोणी चॅनलला असतील अगोदरपासून त्यांना माहिती आहे की मी पहिल्यापासून अगोदरच सांगत आलेलो असतो की आपल्याला तुम्ही काही जरी झालं तरी स्टेट बोर्डचे बुक्स वाचायचे. काय करायचे? स्टेट बोर्डचे जे बुक्स आहे ते सर्व बुक्स तुम्हाला रीड करायचे. त्यानंतर NCERTचे जे बुक्स आहे ते देखील तुम्ही वाचू शकता, सेंट्रलच्या पोस्टला देखील, किंवा आणखीन डीपमध्ये स्टडी करत असेल तर. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, जरी देखील आमचे काही बुक्स असतील तर आमचे बुक्स वाचण्याच्या अगोदर तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स वाचा आणि त्याच्यानंतरच मार्केटमधले असतील किंवा आमचे बुक्स असतील ते वाचा. रिझन काय नेमकं, मी का नेहमी या स्टेट बोर्डच्या बुक्सवरती किंवा NCERTच्या बुक्सवरती फोकस करतो? बघा, हा जो पेपर आहे हा 17 फेब्रुवारीचा आहे. बघा, 17 फेब्रुवारी 2019चा राज्यसेवा पूर्वचा पेपर आहे. संच क्रमांक आहे, म्हणजे सेट क्रमांक आहे ये. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. जुने स्टुडंट्स असतील त्यांना माहिती आहे, मी जेव्हाही केव्हा क्वेश्चनचा रेफरन्स देत असतो तेव्हा मी रॅन्डमली रेफरन्स न देता किंवा माझ्या कन्व्हिनियन्ससाठी जे चांगलं आहे तसा रेफरन्स न देता मी अगदी पहिल्या क्रमांकापासून त्याला प्रेफर करत असतो. तर बघा, हा फर्स्ट क्रमांकचा क्वेश्चन आहे. प्रश्न असा होता बघा, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण डॅश. त्याला आपण पहिला आहे, उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून आंतरविरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असतं. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही किंवा वरीलपैकी कोणते नाही. आणि नंतर पर्याय दिलेला आहे अ, ब, क, ड, जे काय असेल ते. आता बघा, मला सध्या आन्सरशी घेणं देणं नाही. याचा आन्सर A1 आहे, B1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अ, ब, क, ड घेणं देणं नाही. मला काय म्हणायचं, हा प्रश्न आला कुठून? म्हणजे एक्झामिनरने जेव्हा पेपर सेट करत होता तर एक्झामिनरना पेपर कुठून सेट केला याचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न विचारले जातात कुठून? का म्हणतात बोडके सर नेहमी स्टेट बोर्ड वाचा? का म्हणतात NCERT वाचा? राज्यसेवेचा प्रश्न आहे. परीक्षा 17 फेब्रुवारीची आहे. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघू शकता. हा जो प्रश्न आहे आला कुठून मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. इतकं तुम्हाला कळालं असेल की हा वेटलेसनेस म्हणजे वजनरहित अवस्था आणि गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन आहे. बघा, आता नेमकं मी माझं प्रूफ सहित सांगतो. हा जो क्वेश्चन आहे बघा, हा याची जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट जी आहे 10th सायन्सचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, सायन्सचं आपलं स्टेट बोर्डचं जे सायन्सचं पुस्तक आहे 10वीचं, त्याचा पहिला चॅप्टर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय बलावरती आहे. आणि 11वीच्या NCERTचा 8वा चॅप्टर हा वेटलेसनेस अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा वेटलेसनेस ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याशी रिलेटेड काहीतरी आहे. मी माझा पॉईंट प्रूव्ह करतो, त्याच्याबद्दल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. 10वीचं सायन्स कोणतं, स्टेट बोर्डचं फर्स्ट चॅप्टर आणि NCERT 11चं 8वा चॅप्टर. आता बघा, नेमकं मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा नेमका आला कुठून. बघा, आता हे 10वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो मराठीमध्ये. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1. तुम्ही बघा, याचा पहिला चॅप्टरचं पहिलं पान, पहिल्या चॅप्टरचं पहिलं जे पान आहे ना, हा पहिला चॅप्टरच आहे गुरुत्वाकर्षण त्याचं बल याच्याशी रिलेटेड. बघा बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स
नेमकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या पृष्ठभाग आला तशा पद्धतीचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती लंब असतं किंवा हे जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गुरुत्वाकर्षण बल कशा प्रकारे प्रयुक्त होतं म्हणजे त्याच्यावर कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट पडतो याच्याशी रिलेटेड हा चॅप्टर होता. हा 10वीचा आहे स्टेट बोर्डचा चॅप्टर क्रमांक 1. हा झाला स्टेट बोर्डचा. आता एनसीईआरटीला बघा, एनसीईआरटीचं 11चं बुक आहे, त्याचा 8वा चॅप्टर आहे. मी 8वा चॅप्टर घेतला, चॅप्टर 8 आहे. याच्या बघा लास्टला कुठेतरी आहे, आय थिंक पेज नंबर 197 असं काहीतरी आहे, 197 वेटलेसनेस. बघा वाचून बघा. हाच तो ते फोर्स एक्झर्ट करायचा त्या सरफेसवरती, तिथे फक्त फ्लोअर हा शब्द आलेला आहे. कसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या फ्लोअरवरती एक्झर्ट करतं, कसं त्या सरफेसवरती ते वर्क करतं ते गुरुत्वाकर्षण बल. तर नेमकं याच्याशी रिलेटेड तो क्वेश्चन होता. मी हे नाही म्हणत आहे तुम्हाला की प्रश्न जशाच तसा येईल, शब्द फिरवल्या जातीलही, पण ऍप्लिकेशन याचा असेल. म्हणजे मेन गाभा तुमचा हा आहे स्टेट बोर्ड एनसीईआरटीचं. कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचं, तुम्हाला फॉर एक्झाम्पल PSI बनायचं, तहसीलदार बनायचं, तुम्हाला DYSP बनायचं, कोणतीही जरी पोस्ट तुम्हाला काढायचं असेल तर मित्रांनो सर्वात जास्त इम्पॉर्टन्स कोणता असेल तर ते स्टेट बोर्डचे आणि एनसीईआरटीचे. हा प्रश्न जो आला होता तो स्टेट बोर्डच्या आणि एनसीईआरटीच्या पुस्तकातला आहे. मला हे सांगायचं याच्यावरती जास्त वर्कआउट करा. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना स्टेट बोर्ड वाचा, एनसीईआरटी वाचा, ते याच्यामुळे म्हणतो. आता बघा आपण थोडंसं पुढे जाऊयात की नेमकं आता पुढे जाण्याच्या अगोदर काही थोड्याशा अनाउन्समेंट आहे बघा. त्यातली मेन जी अनाउन्समेंट आहे की आपण MPSCची ऑनलाईन इंग्लिश बॅच स्टार्ट केलेली आहे. संपूर्ण इंग्लिश त्यामध्ये तुमचं कव्हर केला जाईल. ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल, वर्डचा युजेस असेल. बॅच 10 डिसेंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यामुळं तुम्ही नंतर जरी जॉईन केली तरी काही फरक पडत नाही, कारण अगोदरचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तर PDF मध्ये कंटेंट असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे, सर्व तुम्हाला मटेरियल जे रिक्वायर्ड आहे ते सर्व असेल. तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन देखील घेण्याची गरज नाही. आपल्या वेलेस एज्युकेशन या ॲपवरती तुम्ही गेले तर तुम्हाला ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला डेमो लेक्चर्स मिळतील हे बघण्यासाठी. ते तुम्हाला युट्यूबवरती पण आहे. काही PDF फॉर्मॅटमध्ये कंटेंट देखील असेल फ्रीमध्ये, ते एकदा बघा आणि त्याच्यानंतरच डिसिजन घ्यायचं की आपल्याला ही बॅच जॉईन करायची किंवा नाही करायची. याच्यानंतर मराठीची ग्रामरची बॅच देखील येईल आणि डेली क्वेश्चन अनालिसिस जे आहे ते देखील मी घेणार आहे. हे डेली क्वेश्चन अनालिसिस जे असेल म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचं ते तुम्हाला टोटल फ्री ऑफ कॉस्ट असेल. त्याची कुठलाही चार्ज तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही. नंतर बघा आता हे जे उपजिल्हाधिकारी जे पद आहे, उपजिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी, कारण उपजिल्हाधिकारी हा नंतर जिल्हाधिकारी बनणार आहे, कलेक्टर बनणार आहे. उपजिल्हाधिकारी म्हणा किंवा जिल्हाधिकारी म्हणा हे एक प्रकारे जिल्ह्याचे बॉस आहे. त्यामुळं हे सर्वात जास्त पसंतीचं पद आहे. हे राज्य शासना थ्रू भरल्या जाणारे पोस्ट आहे. उपजिल्हाधिकारी ही राज्य शासना थ्रू भरल्या जाणारी पोस्ट आहे. आणि कलेक्टर जे आहे हे डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं, IS कॅडरचं. त्यानंतर बघा हे गट अचं पद आहे, राजपत्रित अधिकारी आहे. ते गॅजिटेट म्हणजेच राजपत्रित, गॅजिटेट आणि नॉन गॅजिटेट मधला मी फरक अगोदर पण सांगितलेला आहे. प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट एक गॅजेट म्हणजेच पत्रक प्रसिद्ध करतं आणि त्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये गॅजेटमध्ये ज्या अधिकाऱ्यांचे नाव असतात त्यांना गॅजिटेट किंवा राजपत्रित अधिकारी असं म्हणतात. आणि अराजपत्रित अधिकारी ते असतात ज्यांचं नाव त्या गॅजेटमध्ये नसतं. तर हे गॅजेटेड पद आहे, गट अच आहे, राज्य शासन भरतं. बघा हा जो डेप्युटी कलेक्टर असतो, ज्याला आपण सिंपल DC म्हणतो किंवा DYC म्हणतो आपण त्याला, तर डेप्युटी कलेक्टर हा ऍक्च्युअली दुवा म्हणून कार्य करत असतो कलेक्टर आणि तहसीलदार यांच्यामध्ये. आता कसं असतं, कधी कधी एका तहसीलदारच्या वरती एक डेप्युटी कलेक्टर असतो, कधी कधी 2-3 तहसीलदार मिळून किंवा 2-3 तालुके मिळून एका डेप्युटी कलेक्टरकडे चार्ज असतो आणि तो डेप्युटी कलेक्टर रिपोर्टिंग करतो कलेक्टरला. म्हणजे सिंपल मला काय सांगायचं, कलेक्टर आणि तहसीलदार दोघांमधला दुवा म्हणून जो कार्य करतो तो असतो डेप्युटी कलेक्टर. आता हे जे डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी नेमकं पात्रता कोणकोणत्या आहे, तर पहिली जनरली कोणती जर पेपर म्हटलं, कोणती एक्झाम द्यायची म्हटलं आपल्याला, तर 3 पात्रता असतात, शारीरिक, शैक्षणिक आणि वयोमर्यादा. तर ॲज सच शारीरिक पात्रता या पोस्टसाठी अशी काही इम्पॉर्टंट नाही. शैक्षणिक आणि वयोमर्यादा आहे, ते काय कोणकोणत्या पात्रता आहे ते आपण बघूयात, पण शारीरिक पात्रता ॲज सच नाही. नंतर बघा आता शैक्षणिक पात्रतेमध्ये काय काय आहे, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये पहिला पॉईंट की तुम्हाला पदवीधर असणं कंपल्सरी आहे.
मग पदवीधर म्हणजे कोणत्या स्ट्रीमचं किंवा कोणत्या शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे. आर्ट्स असेल तरी चालतं, इंजिनिअरिंग झालं असेल तुमचं तरी चालतं, तुम्ही डॉक्टर आहात, BMS BHMS MBBS तरी चालतं, कॉमर्समधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं तरी चालतं, तुमचं आणखीन काही असेल एखादा डिग्री वगैरे तरी चालते, बायोटेक मायक्रोबायोलॉजी कोणतंही पदवीधर चालतं. मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी जे असतात त्यांचं ग्रॅज्युएशन चालतं. सर माझं ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, चालतं का, अगदी धावतं पळतं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. सर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण ग्रॅज्युएशन 3 वर्षाला मला 6 वर्ष लागलं, चालतं का, बिलकुल चालतं. सर माझं पर्सेंटेज फक्त 35% आहे, चालतं का, हो चालतं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पर्सेंटेजची मर्यादा नाही, ग्रॅज्युएशनच्या शाखेची मर्यादा नाही, एकाच वेळेस पास व्हावं असं काही नाहीये. तुम्ही किती वेळेस पास झाले, किती अटेम्प्ट मध्ये पास झाले तरीही चालतं. सर मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे, मी अप्लाय करू शकतो का, हो बिलकुल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. का, कारण पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये भरपूर सारा गॅप असतो. मुख्य परीक्षा होईपर्यंत, मुख्य परीक्षेच्या डेट पर्यंत तुमचं पासिंग होणं गरजेचं असतं आणि मध्ये टाइम पिरियड भरपूर असतो, त्यामुळे तुमचा रिझल्ट येऊन जातो. म्हणजे तुम्ही शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाला असाल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. आता बघा वयोमर्यादा, आपापल्या कॅटेगरीनुसार आपापली वयोमर्यादा बघून घ्या तुम्ही, की ओपनचे असाल तर काय आहे, तुम्ही मागासवर्गीय असाल तर काय आहे, खेळाडू असाल तुम्ही तर काय आहे, त्यानंतर माजी सैनिकसाठी काय आहे, हे सर्व दिलेलं आहे मी तुम्हाला. हँडिकॅपसाठी काय आहे वगैरे वगैरे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तर ही वयोमर्यादा आहे. त्यानंतर बघा ही डेट जी आहे ना, ही पाठीमागच्या एक्झामची होती बरं का, ही प्रत्येक वेळी चेंज होईल, पण तुमचं त्या जाहिरातीनुसार वय इतकं असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर सर मी हँडिकॅप आहे तर मी उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो का, कारण तुम्ही PSIच्या वेळी सांगितलं होतं की हँडिकॅप चालत नाही. PSI ला हँडिकॅप चालत नव्हतं, DYSP ला काही मर्यादा आहे, पण तुम्ही उपजिल्हाधिकारी पदासाठी तुमच्याकडे अंधत्व असेल, क्षीणदृष्टी असेल तर तुम्ही पात्र आहात. तुम्ही श्रवण शक्तीतील दोष असेल म्हणजे ऐकण्यातला काही प्रॉब्लेम असेल तुमचा तरी चालतो. चलनवलन विषयक दिव्यांगता असेल म्हणजे हँडिकॅप असाल तुम्ही चालताना तरी चालतं. मेंदूचा अर्धांगवायू असेल तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये काही दोष असेल थोडेफार सांगितलेले तर बिलकुल चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मग आता नेमकं मला उपजिल्हाधिकारी बनायचंय, डेप्युटी कलेक्टर बनायचं, तर नेमकं मला या ठिकाणी कोणत्या कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात, एक्झामची प्रोसिजर काय असते. तर साधारणतः कोणती परीक्षा तुम्हाला पास करायची असेल तर त्याचे साधारणतः आपण 4 टप्पे केले होते. अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तुम्हाला माहिती आहे. एक असतो पूर्व परीक्षा, दुसरं मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत. पण मैदानी चाचणी ह्या डेप्युटी कलेक्टरसाठी नाहीये, त्यामुळे आपण असं म्हणूयात की 3 तुम्हाला स्टेजेस आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षा असते 400 गुणांची, मुख्य परीक्षा असते 800 गुणांची, मुलाखत असते तुमची 100 गुणांची. मग काही लोकांना असं वाटू शकतं 800 + 400 + 100 = 1300 गुणांचं मेरिट लागत असावं, पण असं बिलकुल नाही. कारण ही पूर्व परीक्षा जी आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे पूर्व परीक्षेचे मार्क्स फायनल मेरिट मध्ये तुमचे कॅल्क्युलेट केले जात नाही. तुमचं मेरिट हे मुख्य परीक्षेचे 800 गुण आणि मुलाखतीचे 100 गुण असे टोटल 900 गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट लागत असते. त्याच्यामुळं तुम्हाला फायनल मेरिट लिस्टसाठी तेच गुण कन्सिडर केले जातील मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे. मग आता पूर्व परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा कशी असते आणि इंटरव्ह्यू कसा असतो. तर पूर्व परीक्षा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 400 गुणांची असते, ज्यामध्ये 200 गुणांचा पेपर 1 असतो आणि दुसरा 200 गुणांचा पेपर 2 असतो. दोन्ही तुम्हाला कंपल्सरी आहे देणं. दोघांनाही टाइम असतो 2 तास. दर्जा असतो पेपर 1चा पूर्णपणे पदवीचा, पेपर 2 याच्यामधले घटक 1 ते 5 असतात पदवी स्तरावरती, घटक 6 असतो 10वीचा स्तर, घटक 7 असतो 10वी किंवा 12वीचा स्तर. हे घटक काय पुढे सांगतो. माध्यम दोघांचाही मराठी व इंग्रजी आहे आणि पेपरचा फॉर्मॅट जो असतो MCQ टाईपचा असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्याला आपण मराठीमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असं म्हणतो. तर आता बघा पेपर 1 आणि पेपर 2 हे 200 गुणांचे. पेपर 1 पदवीधर जे आहे तर पेपर 1 मध्ये काय काय असतं, चालू घडामोडी, इतिहास, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्र, भारतीय राज्य पद्धती व प्रशासन, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरण संबंधी क्वेश्चन असतील काही आणि सामान्य विज्ञान. हे 7 घटक असतात पेपर 1 मध्ये. पेपर 2 मध्ये हा CSATचा पार्ट आहे, ज्याला आपण
ॲप्टिट्यूडचा पार्ट म्हणतो, ज्यामध्ये कॉम्प्रेन्शन असेल, तुमचं काही लॉजिकल क्वेश्चन असतील वगैरे वगैरे. याच्यामधले पहिले 5 घटक जे आहेत 1 ते 5 तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून बघू शकता. 1 ते 5 जे आहे याचा दर्जा जो आहे तो आहे पदवीचा, बरोबर. 6वीचा आहे 10वीच्या स्तराचा, आणि 7वा जो घटक आहे मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य यांचा स्तर आहे 10वी आणि 12वीचा, 10वी किंवा 12वीचा. म्हणजे तुम्हाला त्या त्या लेवलला स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्हाला दर्जा माहिती पाहिजे. मूलभूत अंकज्ञान तुम्हाला 10वी पर्यंतच लागतं. मग मूलभूत अंकज्ञान 10वी पर्यंत लागत असेल तर तुम्हाला हायर मेन्सुरेशन, हायर अल्जेब्रा, हायर ट्रिग्नॉमेट्री हे टॉपिक नाहीये. तुम्हाला इंटिग्रेशन डेरिव्हेशन सिलेबसला नाहीये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण गणित म्हटलं सर्वच गणित तुम्हाला नाहीये. 10वी पर्यंत गणित असं सांगितलेलं आहे, तर तो तुम्हाला पॅटर्न कळायला पाहिजे. मराठी आणि इंग्रजी फक्त 10वी किंवा 12वी पर्यंत आहे, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचा जो लिटरेचरचा पार्ट आहे तो लिटरेचरचा पार्ट तुमच्यामध्ये येणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेच्या आहेत. याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता प्रत्येक स्लाइडचा. आणि दुसरं, आम्ही सिलेबसची PDF बनवली आहे. मी ती सिलेबसची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल, की ज्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस डिटेलमध्ये बघायला भेटेल. नंतर बघा, आता पेपर 2 जो आहे हा मुख्य जो आहे तो 800 गुणांचा आहे. 800 गुण आहे आणि प्रश्न पेपर आहे 6. त्यापैकी पहिला जो पेपर आहे त्यामध्ये पेपर पहिला हा मराठी इंग्रजी आहे. पेपर दुसरा जो आहे तो पण मराठी इंग्रजी आहे. पेपर चौथा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा हे 4 पेपर हे GS चे आहेत. पहिला आणि दुसरा पेपर मराठी इंग्रजी आहे. त्यातला पहिला जो पेपर आहे तो असतो मराठी इंग्रजीचा, 50-50 मार्क्सला असतो. त्यामध्ये कालावधी 3 तास असतो. पण हा तुमचा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आहे. तुम्हाला एसे, लेटर जे काही पार्ट असेल, निबंध वगैरे ते लिहिण्याचा पार्ट असतो हा पहिला पेपर. दुसरा पेपर मराठी इंग्रजीचा आहे, 50-50 मार्क्सलाच आहे, पण हा MCQ टाईपचा आहे. सिलेबस मराठी इंग्रजी आहे पण MCQचा. पेपर 1 डिस्क्रिप्टिव्ह, पेपर 2 MCQ मराठी इंग्रजी. पेपर 3, 4, 5, 6 GS चे पेपर आहे. 150 मार्क्सला आहे, म्हणजे 600. 150, 600 आणि हे 200, 100 म्हणजे अशा प्रकारे 800 गुण म्हणतील. याचं 150 मार्कला आहे. पदवीचा दर्जा आहे, मराठी इंग्रजी भाषा आहे, आणि वेळ जो आहे तो 2 तास, आणि MCQ टाईपचे प्रश्न असतात. डिटेलमध्ये सिलेबसची PDF मी आपल्या टेलिग्रामला टाकून देईल. टेलिग्रामची जी लिंक आहे t.me OLS कॅपिटलमध्ये, एज्युकेशन स्मॉलमध्ये OLS, अशा प्रकारची टेलिग्रामची लिंक आहे. आपल्या नावाने भरपूर सारे 4 ते 5 फ्रॉड चॅनल आहेत, त्याच्यापासून थोडंसं सावध राहा. आणि ज्याच्यावरती 8000च्या वरती सबस्क्रायबर असेल तेच चॅनल जॉईन करायचे, इतर चॅनल जॉईन करायचे नाही. तुम्ही टेलिग्रामला सर्च करू शकता. बघा, हे झालं पेपर 1. पेपर 2 मुलाखत जी असते ती 100 गुणांची असते. मुलाखतीचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. का? कारण पूर्व परीक्षा जरी 400 मार्काची असेल तरी फायनल मेरिट लिस्टमध्ये पूर्वचे मार्क कॅल्क्युलेट केले जात नाही, पण इंटरव्ह्यूचे कॅल्क्युलेट केले जातात. त्यामुळे 100 मार्क्सचा आपल्याला व्यवस्थित तयारी करावी लागते. नंतर समजा तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनायचं तर फक्त याच मार्गाने तुम्ही जाऊ शकता का? नाही, टोटल 2 मार्ग आहेत तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनायचं. एक MPSCची जी जाहिरात येते त्या MPSCच्या जाहिरातीमध्ये, MPSC जाहिरातीमधून तुम्ही अप्लाय करून डायरेक्ट उपजिल्हाधिकारी बनू शकता. किंवा जर का तुम्ही अगोदर तहसीलदार बनले आणि तहसीलदार बनून 8 ते 10 वर्षानंतर प्रमोशन घेतलं तरी देखील तुम्ही उपजिल्हाधिकारी बनू शकता. म्हणजे उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर बनण्याचे 2 मार्ग. एक MPSCच्या जाहिरातीमधून डायरेक्ट सिलेक्शनना, दुसरं तहसीलदारमधून प्रमोशनना तुम्ही उपजिल्हाधिकारी बनू शकता. दुसरं बघा, ट्रेनिंग यांचं असं काही फिक्स नसतं, इतक्या दिवस इथं याच ठिकाणी असं काही नाही. त्यांचं काही ट्रेनिंग असतं यशदाला, काही ठिकाणी तहसीलदार म्हणून त्यांना प्रमोट केलं जातं आणि फील्ड ट्रेनिंग असते. काही ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना 3-4 महिन्यासाठी काहीतरी ठेवलं जातं. म्हणजे असा फिक्स पॅटर्न नाहीये, पण 1 वर्षाच्या आसपास ट्रेनिंग पिरियड असेल तो व्हॅरी होऊ शकतो आणि तुमची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. पण यांची जी ट्रेनिंग यशदाला असते ती खूप छान असते. यशदाच्या ट्रेनिंगचा अनुभव भरपूर साऱ्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या तुम्ही ऐकला असेल एखाद्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून किंवा एखाद्या भाषणातून खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. कधी चान्स मिळाला तर यशदाला जा. यशदा हे पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन या नावाची. तर यशदा ही एक चांगली इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन थोडंफार फिरू शकता. बघा, हे झालं ट्रेनिंग. नंतर हे सगळं झालं, पेमेंट किती मिळणार? तर पेमेंट आता उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर म्हणलं पेमेंट विचारणं मग थोडंसं चुकीचं ठरतं. पण साधारणतः स्टार्टिंगला तुम्हाला पेमेंट 80 ते 85 हजाराच्या आसपास भेटेल आणि 4000 तुमच्या
पेमेंटमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत जाते आसपास. पोस्टिंग तुमची महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते, कोणत्याही पदावर होऊ शकते. वेगवेगळे पद आहेत, त्या वेगळ्या पदावरती पोस्टिंग तुमची केल्या जाऊ शकते. ट्रान्सफर तुमची तालुका लेवलला म्हणजे एका डिव्हिजनला म्हणा डिपार्टमेंटला तर 3 वर्ष होऊ शकते आणि महसुली संवर्ग जर तुम्हाला बदलीस तुम्हाला पात्र ठरायचं असेल तर 6 वर्षानंतर. 3 आणि 6 वर्षाचा पॅटर्न आहे. तर म्हणजे 6 वर्षानंतर महसुली संवर्ग तुम्हाला बदली मिळू शकते. त्यानंतर तुमचा ज्येष्ठताक्रम काय आहे म्हणजे तुमची काय म्हणतो आपण त्याला एज हा जो आहे तो किती आहे, वय किती आहे, तुमच्या जात प्रवर्गानुसार जागा किती आहे आणि तुमचा गोपनीय अहवाल याच्यानुसार तुमचं प्रमोशन होत असतं. आणि 15 वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुम्हाला IAS या कॅडरमध्ये जाण्याचा चान्स मिळतो. म्हणजे साधारणतः ज्या लोकांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, ज्यांचे चांगले काम आहे, तर 15 वर्षानंतर IAS कॅडरमध्ये जाऊ शकतात. पहिल्यांदा प्रमोशन असं असतं, उपजिल्हाधिकारी निवड श्रेणी गट अ पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी, त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी गट अ अशा प्रकारचे प्रमोशन आहे. प्रमोशन डिपेंड करतं की तुमचं काम, तुमची कॅटेगरी आणि तुमच्या कॅटेगरीत असलेल्या जागा याच्यानुसार. त्यानंतर तुमचे जे प्रतिनियुक्ती जी असते, नियुक्ती हे एखाद्या मंत्र्याचे पर्सनल असिस्टंट आपण त्याला स्वीय सहाय्यक म्हणतो, तर PA म्हणून तुमचे प्रतिनियुक्ती मिळू शकते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून देखील तुम्हाला नियुक्ती मिळू शकते. मंत्रालयातील जे अधिकारी असतात ते मंत्रालयातील OHD म्हणून देखील तुम्हाला नियुक्ती मिळू शकते. MIDC, माडा, MMRDA हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑटोनॉमस ज्या बॉडीज आहे, स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेवरती प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील तुमची प्रतिनियुक्ती केल्या जाऊ शकते. आणि तुमचं मेन जे काम आहे डेप्युटी कलेक्टरचं, ते डेप्युटी कलेक्टरचं फिक्स काम नाहीये की तुम्हाला हे करायचं, कारण डेप्युटी कलेक्टरचा कामाची सीमाच नाहीये. जिल्ह्यातलं कोणतंही काम त्यांना करण्याची जबाबदारी येऊ शकते. त्यामुळं वेगवेगळे असे डिपार्टमेंट पकडले, जसं बघा करमणूक खर्च विभाग आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून देखील त्यांना काम करायला त्यांची नेमणूक केली जाऊ शकते. उपविभागीय दंडाधिकारी म्हणून देखील त्यांची नेमणूक होऊ शकते. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून देखील नियुक्ती मिळू शकते. निवडणूक अधिकारी म्हणून देखील मिळू शकते. निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना नियुक्ती दिली जाऊ शकते. रोजगार हमी योजनेचे अधिकारी म्हणून देखील त्यांची नियुक्ती होऊ शकते. अतिक्रमण विभागाचे अधिकारी म्हणून देखील डेप्युटी कलेक्टरला पोस्टिंग मिळू शकते. विशेष भूमी संपादन अधिकारी, भूमी अभिलेख मधले अधिकारी किंवा नागरी जमीन कमाल मर्यादा याच्या अंडर येणारे जे काम आहे त्याच्याशी रिलेटेड देखील त्यांची पोस्टिंग होऊ शकते. किंवा भूमी विकास राजशिष्टाचार अधिकारी अशा प्रकारचे अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. मग यांचे काम काय? काम म्हणजे काय, आता अतिक्रमण अधिकारी म्हणून जर यांची नियुक्ती झाली, अतिक्रमण अधिकारी म्हणून यांच्याकडे यांची नियुक्ती झाली, यांचं काम काय असणार, यांचं एखादं आपलं औरंगाबाद शहर आहे, मग यांचा हा रोड आहे, या रोडमध्ये किती अतिक्रमण झालं आहे मार्किंग करणं, अतिक्रमण व्यवस्थित हटवणं, त्याच्याशी रिलेटेड कायदेशीर बाबी पार पाडणं, भूसंपादन अधिकारी असेल तर व्यवस्थित जमीन सगळी संपादित करणं, शेतकऱ्यांना किंवा त्या व्यक्तींना मालकांना त्याचा मोबदला मिळवून देणं वगैरे वगैरे असे काम असतील. म्हणजे हे जे ह्या डिपार्टमेंटशी रिलेटेड जे काम असतील त्या समोरती देखरेख ठेवण्याचं काम ह्या डेप्युटी कलेक्टरचं असतं. आता बघा इथं मिळतं काय, प्रामाणिकपणे ज्यांना लोकसेवा करायची आहे अशा लोकांना अगदी खूप चांगल्या प्रकारची लोकसेवेची संधी आहे. कारण सामान्य लोकांचे कामं सर्वात जास्त कुठं अडत असतील तर ते हे महसुली प्रवर्गातील हे जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे अडकतात. तर मग लोकसेवेची संधी तुम्हाला प्राप्त होते चांगलं जर तुम्हाला जेन्युइन काम करायचं असेल तर. त्यानंतर मान सन्मान तर आहेच, त्याबद्दल काही डाऊटच नाही, कारण जिल्ह्याचा बॉस आहे तर त्यामध्ये मान सन्मानचा काही संबंध येतच नाही. एक प्रकारे तुम्ही डिस्ट्रिक्टचा बॉस आणि त्यामुळे दरारा पण असतो, डेप्युटी कलेक्टर नावाची क्रेज पण असते. त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा विशेष नाही काही, पेमेंट तर सर्व शासकीय सुविधा मिळतात, राहायला घर मिळतं, गाडी बंगला सर्व गोष्टी मिळतात. प्रमोशन्स थ्रू तुम्ही 15 वर्षामध्ये IAS बनू शकता, यापेक्षा आणखी काय हवंय. त्यानंतर आता नेमके चॅलेंजेस काय काय, तर सर्वात मोठं चॅलेंज आहे ना, ऍक्च्युली मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे, चॅलेंजेस त्या सरकारी अधिकाऱ्यांना फेस करावं लागतात की ज्यांना काहीतरी काम करायची धमक आहे, ज्यांच्यामध्ये ज्यांना काहीतरी काम करावं असं वाटतं, जे राजकीय दबाव तंत्राला बळी न पडता काहीतरी सिस्टममध्ये बदलाव आणू इच्छितात. अशा लोकांना खूप मोठ्या फॅमिली आणि प्रोफेशनल त्यांची जी लाईफ असते ती लाईफ सांभाळणं अवघड बनतं. रिझन सिंपल आहे, मी तुम्हाला सगळ्यात सिंपल गोष्ट सांगतो. समजा औरंगाबादला एखादा डेप्युटी कलेक्टर आहे, त्याने खूप चांगलं काम केलं,
किंवा तो राजकीय दबाव तंत्राला बळी न पडता तो काम करायला लागला, तर राजकीय लोक काय करतात, त्यांच्या आपल्या पार्टीचे जे सीएम असतात किंवा मोठे अधिकारी असतात किंवा मोठे पदाधिकारी असतील, तर त्या मोठ्या पदाधिकाऱ्यामार्फत यांची बदली करून घेतात. समजा औरंगाबादच्या अधिकाऱ्याची बदली ही भंडाऱ्याला झाली, तर मग नेमकं समजा ती झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये. आता मला सांगा, ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या डेप्युटी कलेक्टरची बदली तिकडे झाली, तर ऑक्टोबरला तर ह्या बिचाराच्या मुलाबाळाची शाळा तिथं असेल, स्कूल इथं असेल. मग आता स्कूल इथं असेल तर मग ते फॅमिली तिकडे आपण काय त्याला शिफ्ट करता येत नाही, कारण मुलाबाळासमोर सोबत कोणी नाही आणि बिचारा एकट्यालाच तिकडे जावं लागेल. म्हणजे काय होतं की फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करायला अवघड जातात. जर का तुम्ही इमानदारीने काम करत असाल तर. तुम्ही करप्ट ऑफिसर असाल, तुम्हाला सिस्टम सोबत जायचं असेल तर तो भाग वेगळा, मग तुम्हाला त्रास होत नाही. बघा, असीमित जबाबदारी आहे. इमानदारीने काम करायचं म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी तुमच्या अंगावर येऊन पडते. इमानदारीचा मोबदला ट्रान्सफर म्हणून भरपूर लोकांना मिळतो आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांचा आपण बघतो की त्यांच्या 1 वर्षाच्या आतमध्ये ट्रान्सफर झालेला बघायला मिळतात. अतिशय संवेदनशील पोस्ट आहे. काही जरी झालं तर जबाबदारी तुमच्यावरती टाकून तुम्हाला एखाद्या दिवस सस्पेंड देखील केल्या जाऊ शकतं. इलेक्शन ड्युटी हा हेडेक आहे, ते आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, पण जोखीम भरे कामं देखील करावे लागतात. इमानदारीने जर काम करायचं असेल तर जास्त ट्रबल आहे आणि राजकीय दबावतंत्राला तुम्हाला हँडल करता यायला हवं, तरच तुम्ही या पदावरती चांगल्या प्रकारे काम करू शकता. मित्रांनो, हे आपलं सर्व होतं डेप्युटी कलेक्टर या पदाबद्दलची माहिती. याच्या अगोदर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले आहे. याच्यानंतरही तुम्हाला आणखी वेगळ्या पदाबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच ट्राय करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता. काही लोकांच्या कंप्लेंट आहे की सर व्हिडिओ आलेला कळत नाही, तर याच्यामुळे कळत नाही कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही त्याच्या शेजारचं ते बेल आयकॉन दाबलेलं नसतं, तर ते बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट असतील किंवा एखादा व्हिडिओ पडला की ताबडतोब तुम्हाला अपडेट मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.